नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदवाला बातपत्रात स्वागत. बातम्या राजकीय राड्याची. एकनाथ पवार यांच्या एका समर्थकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अहमदपूरकर महाराज यांच्या भक्तिस्थळासंदर्भात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांची बदनामी करणारी पोस्ट टाकली. या संदर्भात सकाळपासूनच वाद निर्माण झाला होता. यावर प्राध्यापक मनोहर धोंडे स्वतः एकनाथ पवार यांच्या लोहा येथील संपर्क कार्यालयात घुसून चांगलाच राडा केला. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी झालेली चूक मान्य केली असल्याने वातावरण तुर्तास शांत झाले आहे. यावेळी प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी म्हणाले की माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर निवडणुका बाजूला ठेवून त्याचा बंदोबस्त केला जाईल असा इशारा दिला. पाहूया या संदर्भातील राड्याचे काही दृश्य.
आज महालक्ष्मीचा सण असल्यामुळे मी सुद्धा लोह्याला कार्यालयात न येता शेवडीला माझ्या मूळ गावी महालक्ष्मीच्या सणामुळे होतो। पण दुपारी मला 2 वाजता फोन आला की असं आपल्या 4 कार्यकर्त्यांना एकनाथ पवारच्या 30-40 कार्यकर्त्यांनी धमकी देऊन शिवाजी चौकात आणले, कोण कोण बोलवायचे बोलव अशा पद्धतीने शिवाजी चौकात येऊन धमकी देऊन चॅलेंज केलंय असा फोन आला। म्हणून मी तातडीनं शेवडीवरून कार्यालयावरती लोह्याला आलो। आल्यानंतर हा प्रकार बघितला। कानोकानी सगळ्यांना ही बातमी कळाल्यामुळे शेकडो कार्यकर्ते माझ्या कार्यालयावर जमा झाले आणि ज्या पद्धतीनं रात्री वीरशैव लिंगायत समाजाचं श्रद्धास्थळ असलेल्या अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधी असलेल्या भक्तिस्थळाबद्दल चुकीची पोस्ट लिंगायत नसलेल्या एकनाथ पवारच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकली आणि त्यातून महाराष्ट्रभर बदनामी झाली। हा प्रकार एकनाथ पवार नेता म्हणून त्यांनी त्यांचे कार्यकर्ते सांभाळणं आवश्यक होतं। रात्रीपासून अशा प्रकारच्या पोस्ट फिरल्या हे मला उशिरा कळालं आणि म्हणून मी स्वतःच एकनाथ पवार आणि त्यांच्या खंडू पवार नावाचा शहर प्रमुख जो धमक्या देत होता लोहा माझं गाव आहे म्हणून, त्यांना विचारण्यासाठी मी एकनाथ पवारच्या कार्यालयामध्ये जाऊन मी विचारणा केली। तेव्हा त्या ठिकाणी मी कार्यालयात एकनाथ पवारच्या गेल्यामुळं माझेही कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आले, पोलीस बंदोबस्तही आला। परंतु मध्ये बसल्याच्या नंतर चर्चेमध्ये चूक झाल्याचं एकनाथ पवार सह त्यांच्या प्रमुखांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून हा विषय न वाढवता मी माझ्या वतीनं हा विषय इथंच थांबवतोय, संपवतो आहे। आणि म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की चुकीच्या गोष्टी कुठल्याच सोशल मीडियावरती आपणही करायच्या नाही आणि जर विरोधकांनी कोणीही जर केल्या तर सहन करायचं नाही, अशा प्रकारचा संदेश मी आपल्या माध्यमातूनही माझ्या कार्यकर्त्यांना देतो। ही विचाराची लढाई आहे। निवडणूक ही जनतेच्या हातामध्ये आहे आणि ही लढाई विचाराची आहे। त्यामुळे विचाराची लढाई विचारावरच लढली गेली पाहिजे। पण गेल्या महिनाभरापासून मी आणि माझे कार्यकर्ते लोहा आणि कंधार मधल्या प्रत्येक गावात, वाडी, तांड्यात आम्ही संपर्क बैठकांसाठी जातो आहोत। तेव्हा गावाच्या गाव एकजुटीनं हे मनोहर धोंडेच्या पाठीशी उभा टाकतायत हे बघून काही विरोधी लोकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि म्हणून त्यांचा तोल जातो आहे। त्यांनी तोल सांभाळावा असं मी आवाहन करतो। आणि जर कोणी धमक्यात देत असेल, माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी निवडणूक राहिली बाजूला, जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असंही मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आजचा विषय हा याच ठिकाणी माझ्या वतीनं संपवण्यात आलेला आहे। ज्यांनी चूक केली त्यांनी चूक मान्य केल्यामुळं, माफी मागितल्यामुळं हा विषय मी याच ठिकाणी संपवतो आहे।